Speaker sir, answer as per competition. Speaker sir, हांवें तो प्रश्न विचारलेलो तो कॉन्स्टिट्युएन्सी वायज डिटेल्स ऑफ प्रोजेक्ट अंडरटेकन बाय डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन. स्पीकर सर, म्हाका आन्सर मेळ्ळें आसा आनी ह्या आन्सरान दिल्ल्या प्रमाणे हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टराचे आभार मानपाक सोदता स्पीकर सर की आमच्या ज्या मतदारसंघात काही प्रोजेक्ट जाल्ले आसा ते म्हणजे डिसिल्टिंग ऑफ रिवर्स, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी टू द स्टुडंट्स, MRF स्टडी जाल्लो आसा, तशेंच ट्रान्सफॉर्मर अपग्रेडेशन जाल्लें आसा, अशे वेगवेगळे प्रोजेक्ट कंप्लीट जाल्ले आसा स्पीकर सर. आनी हेकाच अनुसरून म्हाजो दुसरो प्रश्न आसलो, द नंबर ऑफ प्रोजेक्ट पेंडींग विथ द रिजन देरीन. आनी तिसरो जो प्रश्न आसलो तो जोडून घेता हांव. क्रायटेरिया फॉर अप्रुवल ऑफ प्रोजेक्ट अंडर डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन फंड. स्पीकर सर, हांगासर कशें आसा, जे अप्रुवल कमिटी जे आसता, मॅनेजिंग कमिटी आनी गव्हर्निंग कमिटी, हेंच्यो दोगांच्यो मिटिंगे जावच्यो पडटा आनी क्रायटेरिया जी आसा ती मिटिंगेचो पिरियड आहा तो 3 म्हयन्या उपरांत जाता. म्हणजे 3 ते 4 मिटिंगो एका वर्सान जाता. आनी जे प्रोजेक्ट पेंडींग आसा हेचे रिजन हांव येता आतां मुख्य पॉयंटाचेर. जे क्रायटेरिया आसा ते क्रायटेरियान अशें आसल्या कारणान हितून मिटिंगे जावपाक खूब वेळ लागता, म्हणून ही पेंडन्सी उरता स्पीकर सर. आनी दुसरें म्हणजे डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन आसा तेजे एक्सक्लुझिवली स्टाफ ताका एलोकेट करूंक ना. हेका लागून जे पेंडन्सी आहा ती सुद्दां वाडटा. आमी सर आमच्या वतीनसून आमी प्रोजेक्ट दिता आनी प्रोजेक्ट दिल्या नंतर ते स्क्रुटनायज जावन मॅनेजिंग कमिटी कडेन येवचें पडटा. पण हे जे मॅनेजिंग कमिटीचे मिटिंगे जायना त्यामुळे ही पेंडन्सी वाडटा. म्हाका जे लिस्ट दिल्लें आहा दुसरें म्हणजे डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाचे प्रोजेक्ट कितले पेंडींग आसा हितून लिस्ट दिला ते इनकम्प्लीट आहा स्पीकर सर. आमी ऑक्टोबरान प्रोजेक्ट दिल्ले ते अजूनय ह्या लिस्टान इन्क्लूड जाल्ले ना. म्हणजे पेंडन्सी कित्याक लागून उरता तेजी मातशें स्पीकर सर माननीय मुख्यमंत्र्यांनी हेजेर स्पश्टीकरण दिवचें स्पीकर सर. स्पीकर सर, त्यांनी प्रोसिजर सांगलो म्हणजे गव्हर्निंग काउन्सिल मिटींग, मॅनेजिंग काउन्सिल मिटींग कलेक्टर चेअर करता. त्या डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशन हाका वेगळो स्टाफ ना. डायरेक्टर ऑफ मायन्स हातूंतलो एखादो आमचो डेप्युटी डायरेक्टर आनी ताच्या उपरांत कलेक्टरांतलो स्टाफ हे सगळे डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचे प्रोजेक्ट एप्रुवल करप आनी ते पळयता. तांणी सांगला तो प्रोजेक्ट भितरलो एक प्रोसेस फक्त त्यांनी मिस केला तो हांव सांगता की त्यांनी कन्सर्न एकदा प्रोजेक्ट कलेक्टरा कडेन पावल्या उपरांत म्हणजे जे चेअरमॅन ऑफ द डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आमी कन्सर्न डिपार्टमेंटाक धाडटा आनी कन्सर्न डिपार्टमेंट तेजी फिजिबिलिटी ऑफ दॅट प्रोजेक्ट पळयता. फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट जर WRDचो आसत जाल्यार WRD तेजी फिजिबिलिटी पळयता आनी सगळो एस्टिमेट रेडी करता. ताज्या उपरांत परत एकदा गव्हर्निंग काउन्सिलाच्या मिटिंगेक येता, ताज्या उपरांत जाता. त्या खातीर तो जे म्हणटा आपल्या लिस्टान ना पळय न्ही तेजे ऑल टुगेदर 7 प्रपोजल which had been forwarded to the line department by the DMF district mineral fund धाडल्या. 2 proposals have been received from the line department which will be placed before the next managing committee of the North Goa within the 15 days. स्पीकर सर, एक गजाल खरी आसा की तेजे रेग्युलर मातश्यो मिटिंगो ज्यो आसात कलेक्टर बिजी असल्या कारणान मातश्यो डिले जायत आसा. बट हांव त्यो एक्सपडायट करपाक लायता. एटलीस्ट 2 म्हयन्यांनी एक मिटींग घेवपाक लायता. बट तुजे 7 प्रपोजला पैकी 2 प्रपोजल ऑलरेडी पावल्या. उरलेली 5 प्रपोजल लायन डिपार्टमेंटा कडेन आसा. स्पीकर सर, मायनिंग इफेक्टेड एरियांतल्या कॉन्स्टिट्युएन्सींक हो जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आहा तो खूब सोयीस्कर आहा स्पीकर सर. आनी हेजेर आमची खूब आशा आसा की जी आमची शेतां भाटाचे इफेक्ट जाल्ले आसता ते डिसिल्टिंग करून दिवपाक किंवा पोयो डिसिल्ट करून दिवपाक लागून हो फंड वारंवार आमकां वापरूंक दिवचो. तशेंच ज्यो फॉर्मेलिटीज आहा त्यो बेगींतल्या बेगीन करपाक लागून ऑनरेबल मिनिस्टरान सीएमान लक्ष घालचें आनी तांकां इन्स्ट्रक्शन अशें दिवचें की ताबडतोब हे प्रपोजल येयल्या नंतर स्क्रुटनायज करून ते दिवचे. मिटिंगे पर्यंत रावपाक जाय जाल्यार सँक्शनिंगाक आमी पोस्ट फॅक्टो अप्रुवल सुद्दां घेवं येता अशें म्हाजें सजेशन आहा स्पीकर सर. ते ऑनरेबल सीएमान हेजेर एक्सेप्ट करचें अशें मानता. स्पीकर सर, तेजी एक गजाल बरोबर आसा की डिस्ट्रिक्ट मिनरल फंड हो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टांत आमी बिचोले, सांखळे, मये आनी सत्तरींतले वाळपय आनी परये ह्या मतदारसंघात तशेंच सावथ गोवांतले धार, बांदोडा, साबर्डे, कुडचड्यार, सांगे, केपें
ह्या मतदारसंघांनी विशेष करून डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाच्यो सगळ्यो पंचायती येता हातूंत ते वेगवेगळी प्रपोजल वेगवेगळ्या लायन डिपार्टमेंटांतल्यान म्हणजे एग्रीकल्चर आसतले बाकीचे रिसेंटली स्पीकर सर आमी एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या मार्फत बसीस ह्यो आमच्या गव्हर्मेंट स्कुलाक त्या रुटाचेर चलोवपा खातीर दिलो हांव म्हज्या डिपार्टमेंटल हेडाकूय बी इन्स्ट्रक्शन्स दिता की कन्सर्न डिपार्टमेंट हेडांनी बी अशा पद्दतीची प्रपोजल करून डायरेक्टली आमदारांनी डायरेक्टली तांकां इन्स्ट्रक्शन म्हणजे तांच्याय बरोबर मेळून ही प्रपोजल जी आसा पळय न्ही ही रेडी करून डिस्ट्रिक्ट मिनरल फंडात धाडची जेणे करून आमकां हो फंड्स जाता तितको मायनिंग बेल्टात यूज करपा खातीर खूब बरो ठरतलो. थँक्यू स्पीकर सर. फंड आसा मायनिंग जे एरियेक आसा पण कितलेशे जर एनेक्शर पळयत जाल्यार सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीक हो फंड युटिलायज करता. युटिलायज सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीक केलो प्रॉब्लेम ना. म्हजो इश्यू आसा जे मायनिंग एफेक्टेड बेल्ट आसा तांकां पयली प्रायोरिटी दिवची आनी तांचे जर सगळें जालें जाल्यार मागीर दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीक तांच्यांनी यूज करूं येता. जाल्यार खुबशे फावटी कितें जाता मायनिंग लोकांक त्रास जाता ते लोक सगळे त्रास सहन करता आनी बेनिफीट सगळ्यांक वता. बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीक काम करपाक गव्हर्मेंटाचो फंड यूज करूं येता. मिनिस्टरान ताचेर सीएमान ताचेर हें करचें इंटरव्यू. स्पीकर सर जस्ट फॉर इन्फॉर्मेशन की हो फंड्स दुसऱ्या मतदारसंघांनी यूज करिना. हो फंड जो आसा हो कम्प्लिटली फक्त मायनिंग अफेक्टेड एरियांनीच हाज्यो नोटिफाईड पंचायती आनी म्युनिसिपालिटीज आसात त्याच भागात हो फंड यूज करता. हो फंड यूज करता आसतना ताका स्पीकर सर गायडलायन आसा अकॉर्डिंग टू द MMDR एक्ट सेंट्रल गव्हर्मेंटाची गायडलायन आसा. ती गायडलायन जी आहा पळय न्ही ही आमकां फॉलो करची पडटा आनी त्या गायडलायनी प्रमाणेच आमकां हो फंड युटिलायज करपाक मेळटा. स्पीकर सर हाज्या व्यतिरिक्त परमनंट मिनरल फंड होय बी सुप्रीम कोर्टात 500 कोटी रुपया सुमार आसा. आमचो प्रयत्न चल्ला की सुप्रीम कोर्टांतल्यान आमकां रिलीफ दिवन तोय फंड युटिलायज करूंक दिवचो. तो जर फंड मेळ्ळो जाल्यार मायनिंग भागांतल्या ह्या 6 ते 7 कॉन्स्टिट्युएन्सीनी ताचो खूब मोठो आनी बरो उपयोग जो आसा पळय न्ही हो सगळ्या लोकां खातीर जावपाक शकता. हाज्या गायडलायनी प्रमाणेच करता आमी दुसऱ्या मतदारसंघांनी हो वापरना. स्पीकर सर एनेक्शरान सर बरयल्ले आसा ऑल कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणून मातशे एनेक्शरान वचून पळयात सर तेचेर ऑलरेडी आसा बरयल्ले आसा सर एनेक्शरान केला एनेक्शर चेक कर. स्पीकर सर. अदर कॉन्स्टिट्युएन्सीज यूज केला. स्पीकर सर हो DMF जो आहा नॉट ओनली मायनिंग मुख्यमंत्र्यान सांगलें इट इज मेंट फॉर द वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ पीपल एफेक्टेड बाय मायनिंग. सो मायनिंग एफेक्टेड लोकांचे बऱ्या खातीर हो तांकां आदार दिवपा खातीर हो DMF वापरता. स्पीकर सर हांव दिवचले गेल्लो तेन्ना थंय म्हाका एक ऑल इंडिया किसान सभा मये युनिट म्हणून सचिन मयेकार म्हणून मेळ्ळो. तो सांगता की लांबगांव म्हणटा थंय 600 फार्मर्स तांकां तांचे शेतां काबार जाल्या आनी थंय वेदांतान मायनिंग सुरवात केल्ले एरियेन ते एफेक्टेड आहा आनी 120 फार्मर चौगुल्यान मायनिंग जी तांकां दिल्या थंय एफेक्टेड आहा आनी चौगुल्याचो अमाउंट गेल्या 8 वर्सां पेंडींग आहा. स्पीकर सर हांव सजेस्ट करता की तुमी हे 720 शेतकऱ्यांक DMFांतल्यान पयशे फारीक करा मागीर चौगुल्या कडच्यान आनी हाजे कडच्यान रिकवर करा वेदांता कडच्यान. शेतकऱ्यांक आमी आदार करूंक सोदताच. ग्रामोदय सर्वोदय अंत्योदय म्हणटाच मुखेलमंत्री तांकां हे पयशे काड तांकां वापर आनी मागीर तूं तांचे कडच्यान रिकवर कर. अंत्योदय ग्रामोदय आनी सर्वोदय ते कशें जावं आतां तुजो हांगा हें दिसता वेदांता दय जाता तूं वेदांता आनी स्पीकर सर त्यांनी चिंता करपाची गरज ना. आमचे सरकार अंत्योदय सर्वोदय ग्रामोदय ह्या तत्वाचेर काम धडव नाका. तांचे 720 शेतकऱ्यांचो इश्यू आसतना बरो आसा म्हणटाले स्पीकर सर देपो म्हणटा गोंयकार तो पळयतालो म्हणटात. स्पीकर सर विषय कसो आसा थोड्या जाणांच्यो केसीस पेंडींग आसा डेप्युटी कलेक्टरा कडेन. स्पीकर सर एक गजाल आसा डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचे पयशे कशे यूज करपाक मेळना कारण विजयाक बरें खबर आहा CAG जे आहा पळय न्ही केन्ना कोणाचे रिमार्क मारी सांगून उदो. स्पीकर सर ताकाच लागून सांगता रुल्स जे आसा पळय न्ही त्या प्रोसिजरा प्रमाणे वचून डेप्युटी कलेक्टरान तेच्यो केसीस फायनलायज जाल्यो काय ताका ज्या कंपनीन एक्सपर्टायट करूंक लायता ज्या कंपनीन कोणी तांकां जे पयशे दिवपाक जाय पळय न्ही ते एक्सपर्टायट करून तांकां आमी ते पयशे जे आहा पळय न्ही ते दिवपाक लायता. श्रीजिरेश काब्राल जे DMFची लिस्ट हांव पळयतालो स्पीकर सर आनी ऑनरेबल CMन सांगले ते विशयाचेर आमकां आमी कंपोनंट आसा DMFान. आतां स्पीकर सर DMFान सावथ गोवाक 5 बसी सँक्शन केल्ल्यो तितल्यो 2 सावड्डे दिल्यो 2 सांग्यार दिल्यो एक कुडचड्यार. आमचे प्रश्न कितें आसा स्पीकर सर की आमी जे
नॉर्थ गोवा DMFन कितें केला की रूट केल्या आनी कदंबाकान त्या रुटा वयले सगळे भुरग्यांक पिकअप करून ती सोडटा स्कुलाक. पूण सावथ गोवा अशें केन्ना नाशिल्लें स्पीकर सर. सावथ गोवा जे आशिल्ले जे इंडिव्हिज्युअल स्कुलाचे मायनींग डिपेंडंट लोकांक मायनींग ओनर जे आसा ते दिताले बस आनी ती व्हरून ते पावयताले. पूण म्हाका स्पीकर सर मागीर आतां गव्हर्मेंट स्कूल सांगे तांकां एक बस दिली, तशें गव्हर्मेंट स्कूल सावड म्हणजे त्या मतदारसंघान एक दिली. माझे रिक्वेस्ट आमची एक बस आणून पडलेली आसा 3 महिने CMन मातशें तेजे तोडगो काडून ती बस सर्वोदय स्कूल जे आमची डिमांड आसा ती दिवपाचे ते स्कुलाक दिवची अशी विनंती करता. कित्याक पेंडींग आतां म्हाज्या लिस्टा भितर आसा पूण बस इवन पडलेली आसा ती फक्त ऑनरेबल CMन सांगता एड्युकेशन मिनिस्टर की दिवची म्हणून स्पीकर सर. स्पीकर सर, आम्ही डायरेक्टर ऑफ एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या मार्फत ह्यो बसीज घेतल्या आणि नॉर्थाक आणि सावथाक गव्हर्मेंट स्कुलांत दिल्या. स्पीकर सर, ॲक्च्युली डायरेक्ट DMFची बस ही एडेड स्कूल गव्हर्मेंट एडेड स्कुलाक म्हणजे प्रायव्हेट स्कुलाक आम्ही डायरेक्टली दिवपाची आमची पॉलिसी नासली. म्हणजे तितून करून हांव वे आउट काडटा कारण आम्ही आतांय बी आमच्यो 3 म्हणजे स्कूल आणि हाय सेकंडरी एका रुटाचेर जर आसत जाल्यार सगळ्या भुरग्यांक फ्री ऑफ कॉस्टूच यूज करपाक दिल्या. पण तेतूनच त्या खातीर बाब निलेश काब्राल हो स्वता थोडोसो टायम डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचो चेअरमॅनूय आसलो, मागीर तो आता मेंबरूय आसा त्या बोर्डाचेर. तेकाय तेजे रुल्स जे आहा पळय न्ही सगळे खबर आसा स्पीकर सर. तरी हांव वे आउट काडटा स्पीकर सर कशा पद्दतीन दिवपाक मेळटा. स्पीकर सर म्हाका सांग, तुम्ही आता स्टेटमेंट करता ऑन द फ्लोर आसा ऑनरेबल CM, तुम्ही तांकां बसी तुमचे एड्युकेशन डिपार्टमेंटान त्यो येल्लो कलर पेंट मारून दिल्या पळय बसी ते कसले स्किमीन दिले स्पीकर सर? स्पीकर सर स्किमीन तुम्ही दिले न्ही स्पीकर सर? स्पीकर सर, आम्ही त्यो ऑपरेट करपाक कदंबा कडेन दिल्या. आमचो पेंट काडून बालरथच्या स्किमी अंडरूच दिल्या. ही बालरथ स्किमीच्या अंडर दी स्पीकर स्पीकर सर. सर, ही जर आम्ही बालरथाच्या अंडर दिली जाल्यार बाकीच्या सगळ्या जितक्या डिस्ट्रिक्ट आमच्या हितूर पडटा पळय न्ही आमकां सगळ्यांक तश्योच दिवच्यो पडटल्यो. बाकीची एडेड स्कुलां त्याच अंडर येतली. पण हांव ताका एक आश्वासन दिता की हांव तेजेर सोल्युशन काडटा. गणेश गांवकर. स्पीकर सर, या डिस्ट्रिक्ट मिनरल फाउंडेशनाच्या मार्फत बशी जे स्कुलाक पळय दिता न्ही तेजे बद्दल म्हाका थोडेशें मुख्यमंत्र्या कडेन स्पश्टीकरण जाय. ह्यो बशी ज्यो पळय आसा पळय न्ही त्यो सावथ गोवा आनी नॉर्थ गोवा म्हणजे सावथ गोवा आनी नॉर्थ गोवा समज समज जर बाउंड्री आसा जाल्यार ती क्रॉस जावपाक जायना काय कितें? म्हणजे सावथ गोवाच्या भुरग्यांनी नॉर्थ गोवाच्या स्कुलाक येवन शिकपाक जायना काय कितें? म्हाका दुसरो प्रश्न असो आसा की स्कुलांची गव्हर्मेंटाची कितले आसा त्या तालुक्याक गव्हर्मेंटाची स्कूल ना जाल्यार त्या बशीन त्या भुरग्यांनी वचपाक जायना काय कितें? म्हाजो मुद्दो इतलोच आसा की भुरगे जे शिकता मायनींग डिपार्टमेंट म्हणजे एफेक्टेड एरियाचे त्या भुरग्यांक ह्या बशीचो उपयोग जावपाक जाय आनी त्यो 3 बशी आसत जाल्यार 30 बशी लावप पूर्ण बशी घालपाक जाय अशी म्हाजी मागणी आहा मुख्यमंत्र्या कडेन. स्पीकर सर, आमदार बाब गणेश गांवकर हांच्यानी जो प्रश्न विचारला आम्ही स्पीकर सर आतापर्यंत जी डिमांड डायरेक्टर ऑफ एड्युकेशना कडल्यान डिस्ट्रिक्ट मिनरल फंडा कडेन दोनाय गेल्ली नॉर्थ आनी सावथ तितक्यो बसीस तेंच्यांनी सँक्शन करून दिल्या. ज्या रुटाचेर जी बस नॉर्थाकच्यान सावथाक येवंक जायना असो कांयच ना की आमी ज्या रुटा वयल्यान ती बस आमी जी चालू केल्या थंयसर रुटाक येवपी आमी फक्त इतकेंच म्हटलां की प्रायमरीचे भुरग्यांक नाका म्हटल्या. कित्याक तर गांवांतली प्रायमरी शाळा सोडून मागीर हे सगळे स्कुला सिटींतल्या स्कुलांत वचूंक लागतले आनी आमचेच प्रायमरी इस्कॉल थंयसले बंद जातले. सेकंडरी आनी हाय सेकंडरी ह्या भुरग्यांक बस वचो खातीर फ्री ऑफ कॉस्ट आसा. तांच्यांनी जे कन्सर्न स्कूल आसा आमी तांकां नोडल एजन्सी म्हटला की तांच्यांनी आपलें नांव त्या स्कूल किंवा हाय सेकंडरी हाच्या कडेन दिवचें. त्या बसीन वचपा खातीर तांकां परमीट करतले. तितूर खंयसरूच दुमत ना, खंयच्याच भुरग्याक वचपाक अशें ना अशें ना. आमी अजुनूय बी ज्या ज्या जाग्यार आमकां बसीस जाय हांव डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाक इन्स्ट्रक्शन्स दिता आनी नवीन बसीस डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाच्या अंडर घेवपाक बरयता जेणे करून उरलेल्या रुटांचेर ज्यो त्यो बसीस ज्यो त्यो घालुया. तुम्ही पळयतात GNH.